भुजंगराव, ती आपल्या गावातली पूनम नाही का ती? काय तुझं आईला ती सांगलेलं काय काय सांगायला आले गावात, काय भानगड काय ती? होय होय भुजंगराव, माझ्या पण कानावर आलं. भामेंबर भाऊसाहेब थोडं थांबा. आपलं दोन जासूस आता यायला लागले तर सगळी काय माहिती काढून आणते तिची. बर तुम्ही नो टेन्शन राहायचं. भुजंगराव नमस्कार. अरे माझा टायगर. भुजंगराव, पूनम सगळ्या गावात हिंडायला लागली, पैशाचं आम्हीच द्यायला लागली या माणसांना. आत्ताच ह्या दोघांना तीच सांगितलं, परत तुम्ही बी तीच घेऊन आला होय. आता दोन जासूस आपलं येणार आहेत, सगळी तिची कुंडली घेऊनच येणार आहे. भुजंगराव, तुझा पाठ दिसणं बंदोबस्त केला पाहिजे. नमस्कार भुजंगराव. नमस्कार. मग चेअरमन सांगा काय काय माहिती काढली तुम्ही ती? तिचा आत्ताच बंदोबस्त करतो. तिला जी पैसे कोण पुरवणार आहे त्या माणसाचं नाव मला थोड्याच वेळात कळणार आहे. बर पण मलाही तंटामुक्त अध्यक्ष आम्हा दोघालाही तिनं पैशाची ऑफर दिली आहे. पण मी म्हणतो भुजंगराव, त्या पूनम मॅडमकडं चायला एवढा पैसा आला ना, तुझी हिंमत कशी झाली? भाऊसाहेब, त्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत त्या, पण चेअरमन साहेब सांगतो म्हणलेत ना, थांबू 5-10 मिनिटं आपण. गावातला कोण असेल बरं थोडा पैसा? भुजंगराव, ती तुमच्याविषयी सगळ्या गावात विष पेरायला लागली आहे. बघू, ती आम्हालाही पैसे देते म्हणली आहे. जेवढं पैसे आम्ही काढतो नंतर बघू आपण काय करायचं ते. भाऊसाहेब, भाऊ मेंबर, जो भुजंगाला नडला त्याला दिवसात तोडला, आणि ज्याला भुजंग दिसतो तो दुसऱ्या दिवशी या दुनियेत नसतो. काय भुजंगराव, आता इलेक्शन आलं या, ही जबाबदारी आमच्याकडे द्या. तुम्ही नुसतं हुकूम द्या. बरं, चला र कामाला लागा. येतो भुजंगराव. मग चेअरमन साहेब, आजचं काय विशेष? शिवा, आज पूनम मॅडम गावात आल्या होत्या. तर त्यांनी सगळ्याला पैशाचं आमिष दाखवले. पैशाचं आमिष दाखवून त्यांनी सगळी माणसं ही करायला लागली, तिच्याकडे वळवून घ्यायला लागली, फोडायला लागली. तर तू तरी कमीत कमी पैशाला कमी पडू नकोस. चेअरमन साहेब, शिवा, मी तुला काय म्हणलेलं? चेअरमन, तुम्ही म्हणताय सगळं पटतंय, पण तिकडं तुम्ही हीच माहिती भुजंगरावाला बी सांगायचा, आम्हाला बी सांगायचा, मधल्या मध्ये आमचा भडका उठायचा. शिवा, तसं मी करीन का? अरे शिवा, तू असलं डोक्यात तर कसा आणतो? आबासाहेबाचं किती उपकार आहेत आमच्यावर. अरे, आम्ही उपकाराला जागणारी माणसं आहे. आम्ही तर तुझ्याकडे 22 सरपंच म्हणून बघतोय. चेअरमन साहेब, तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे, पण राहून राहून माझ्या मनात सारखी शंका येते तुमच्याविषयी. पण जाऊ द्या, तुम्ही दोघं एवढं विश्वासानं आबासाहेबांचं नाव घेऊन बोलताय तर ठेवतो विश्वास. परंतु खरं सांगू का, मी या राजकारणात जरा नवीन असल्यामुळे ही शंका आहे, बाकी काय सुद्धा नाही. पण तुम्ही जर अशी मला साथ दिली तर त्या भुजंगरावाला नक्कीच आपण धडा शिकू. शिवा, त्या भुजंगरावाचा लय दिवसाचा वाचपा मला काढायचा आहे. आता ही संधी चालून आली आहे. चेअरमन, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ह्यात आमच्या बरोबर गद्दारी नाही झाली पाहिजे. चेअरमन, मग दोघाला सांगतो, या आता गावाच्या इतिहासामध्ये जो गद्दारी करेल ना, तो या गावाच्या इतिहासात गद्दार म्हणूनच राहणार आहे. त्यामुळे 10 वेळा विचार करा. त्या भुजंगरावाच्या बाबतीत काही जी सांगायचं नाही मला, ते विश्वासाचं आणि आपल्या कामाचं असलं पाहिजे. शिवा, जी आता तुला जे आम्ही सांगितलंय ते सगळं खरं आहे. तुला जर विश्वास ठेवायचा आहे ते तुझ्या तो ठरव, पण जे काय आहे ते सगळं मी तुला मनापासून सांगितलंय. चल, येतो आता, आम्हाला भरपूर काम आहे. शिवा, बोलले चेअरमन खरं आहे का? बस बस, सगळं सांगतो ना. मला तर खरं वाटत नाही. त्या चेअरमनचं चेअरमन, जीवा, तू म्हणतोय बरोबर आहे, तुझी शंका पण मला पटते. पण आपण अशी लय वादळं बघितली, आणि असल्या वादळाला घाबरायचं नाही. त्या वादळातून मार्ग काढायचा, आणि जे योग्य आहे तो निर्णय आपण घ्यायचा. हे तुझ्या लक्षात असू. चल मग शिवा, येऊ का? लय चालतंय, उशीर ये. झालाय, काम आहेत बरोबर. चालतंय, ये. भेटू. येस. नमस्कार आमदार साहेब.
या 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 या. बर साहेब, चहा पाणी नाश्ता काय घ्यायचं का? काय नको नको. अहो अहो मला पुढे जायचं आहे, गडबड आहे. तर 2 मिनिटं बसा, थोडस बोलू आपण बर बर. आणि जाऊ मग. अहो आमदार साहेब, वकील साहेबांना घेऊन चाललाय काय? कोर्टात वगैरे जायचं काय गडबड आहे? हवा साहेब, आता झेडपीचे इलेक्शन जाहीर झाले आणि माझ्या मनात तुम्ही आहे म्हणून मी खास तुम्हाला भेटायला आलो. आणि कसं आहे आबासाहेब, तुमच्यासारखा योग्य उमेदवार त्या गटात तर दुसरा अजिबात नाही. आबासाहेब, वकील साहेब म्हणते ते बरोबर आहे. आता माझी तरी इच्छा आहे तुम्ही मनापासून जिल्हा परिषदला उभं राहिलं पाहिजे. आता एवढं आहे, तुम्ही फक्त तयारीला लागा. अहो गुन्हाला आपलाच आहे. एवढा मोठा निर्णय आपण घेताय, चांगली गोष्ट आहे. पण आमदार साहेब, आपण जर आमच्या शिवाला उभं केलं तर? साहेब, शिवाला आपण ग्रामपंचायतीत, जिल्हा परिषदचं पद हे सर्वात मोठं पद आहे, महत्वाचं पद आहे आणि त्यासाठी अनुभवी माणूस लागतो. आणि तुमच्याकडे तर अनुभवाचा भरपूर साठ आहे. त्यामुळं आमची मनापासून इच्छा आहे की तुम्ही जिल्हा परिषदला उभा राहावं आणि शिवाला ग्रामपंचायत. बर, आता तुम्ही म्हणताय तर आम्ही लागतो तयारीला. पण साहेब, मला असं कळलंय की तुम्ही भुजंगरावला पण शब्द दिलाय. आबासाहेब, भुजंगरावचं रेकॉर्ड क्रिमिनल आहे, पण आता आपल्याला या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तुमच्यासारखा अगदी स्वच्छ प्रतिमेचा माणूस आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे. बर, कळलं का आबासाहेब? आम्ही तुमच्याकडे का आलो होतो. आता लागा तयारीला, गप बसू नका. आम्ही आहे तुमच्या पाठीशी. येतो आता. हे 4-5 दार राहिले, कधी टाकून घेता? टाकून घेऊ का आता? घ्या पाणी अजून वाढायला लागले. होय. पाणी ते आलं म्हणजे राहिली 2-4. ती खालचा दरवाजा बंधाऱ्याचा दरवाजा टाकली ना, हा, मग ह्यात आपल्या बंधाऱ्यात घेऊ केली टाकून. बर. म्हणजे पाण्याची काही यंदा उन्हाळ्यात अडचण नाही येणार. नाही ना, हे बाकीच्या कामात दिरंगाई करू नका. नाही ना, जेवढं लवकर होईल तेवढं दरवाजा टाकून देतो, म्हणजे उन्हाळ्यात काय अडचण येणार. काम कसं अंतिम टप्प्यात येईल ते बघा. भुजंगराव, मला एक समजत नाही, तुम्ही बंधारा बघायला आणलाय का दुसरं काही तुमच्या डोक्यात शिस्त आहे काहीतरी असं वाटतंय मला. भाऊसाहेब, एवढी सगळी तुम्हाला दिसली, आपल्या ग्रुपमधला एक माणूस कमी आहे, ती नाही दिसला तुम्हाला. अहो, ह्या गावचा सरपंच आहे मी, सरपंच. सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. भुजंगराव कोण राहिले आपल्यातलं? मला तर काय समजा नाही. चेअरमन, अहो पुढे चला. तुम्ही सगळं विसरून गेलेलं पुढे गेलं की आठवल. बर बर. हो डेपुटी, अहो जास्त वेळ अडचणीत बसले, वाळव्या लागतेल्या. या पुढं. तरीच म्हणलं डेपुटी आहेत होय. तुमच्या जीवा भावाचा माणूस. भुजंगराव, आम्ही पण विसरूनच गेलतो की डेप्युटी सरपंचाला. तुम्ही सगळी विसरचाल हो, पण मला विसरून चालणार आहे का? नमस्कार सरपंच. ग्रामपंचायत सगळी बॉडीज घेऊन आला भाऊसाहेब सकाळ. आम्हाला सगळं कळतं, कोण कुठं आहे, कोण कसं आहे. तुम्हाला कसं कळलं सरपंच मी इकडे आहे ते? डेपुटी भुजंगराव, सगळी गावातली इतंभूत माहिती, कोण कुठं आहे, कसं आहे, काय
पहिल्यांदा सगळी इथं खबर लागते आणि राव तुम्ही बसलाय राहणार तिकडं. एवढीशी माहिती कळत नाही भुजंगरावांना. मी म्हणतोय भुजंगराव 2 महिने झालं डिपुटी बसले राहणार आणि नवीन शोध बीत लावला नाही तिने राहणार. अहो चेअरमन जरा सबरीने घ्या, थोडं थांबा, विचारू घ्या आपण कुठला शोध लावलाय काय, नाहीतर आपण लावायला. भुजंगराव अहो गावात लय कचकच वाढली होती, त्यामुळे म्हणलं 2 महिने रानाकडे येऊन राहावं. काय तुमचा हुकूम असला तर सांगा. अहो डेपुटी, जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलंय की झालं की पुन्हा ग्रामपंचायतचं आहे. मला सरपंच करायचा आहे का नाही या वेळेस? भुजंगराव तुमच्यासाठी एखाद्याचा जीव पण घेईन आणि जीव पण देईन, पण सरपंचावर तुम्हालाच करेन. तुमचं काय थोडं उपकार आहेत का आमच्यावर? डेपुटी, जर का दगाफटका झाला, ज्या रानात 2 महिने राहिलाय त्याच रानात तुमची समाधी बांधली जाईल. अरे शांत हो बजरंग, लगेच सूर्याला गिळाय जाऊ नको. भुजंगराव तुमचा कधी शब्द मी टाकलाय का? काय लावले माझ्या मागे? आता तुम्ही जरा आमच्या बरोबर सक्रिय व्हा. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जाहीर झालंय, त्यानंतर लगेच ग्रामपंचायत. त्यामुळं थोडा वेळ शेतात कमी द्या आणि आमच्या बरोबर सक्रिय व्हा. चला येतो आम्ही. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार डिपुटी. अहो लय उशीर केला यायला, कवाची वाट बघत बसलोय मी. काय सांगायचं अध्यक्षराव, भुजंगराव मला रानात हुडकाय आलत. काय भुजंगराव? आणि त्यांना कसं काय कळलं तुम्ही हित आहे ती? काय माहित भुजंगरावला कसं कळलं? लय माणूस डेंजर आहे राव तो. डिपुटी, ते भुजंगराव कितीही डेंजर असू द्या, त्याला आता धडा शिकवायचा हे ध्यानात ठेवा. मी काय म्हणतो अध्यक्ष, तुम्ही पण त्यांच्याच पार्टीतला आहे की हो? डिपुटी, मी आधी त्यांच्या सोबतच होतो, पण आता त्यांच्यापासून वेगळं होऊन तुमच्यासारख्या जबाबदार लोकांनी सोबत घेऊन ह्या गावात काहीतरी करायचा विचार चालू आहे माझा. अध्यक्ष, आपण जर भुजंगरावच्या विरोधात गेलो तर आपण जीवाला मुकण्यासारखं आहे हो. तुमच्यासारखी असल्या भित्रेपणाची लोक आहेत ती का नाही, त्यांना बघून तरी ही भुजंगराव अख्ख्या गावाला यटवान दावायला लागलाय आणि तुम्ही राव त्याच्या धमकीला भेटता काय? अहो मी आहे ना तुमच्या सोबत, मी असल्यावर तुम्हाला काय अडचण आहे? अहो, त्यांनी मला काय काय सांगितलंय, मला काय कळलं नाही काय करावं ते. त्या भुजंगरावनी वेगळं काय सांगितलंय ते तरी मला सांगा, मग आपण त्याच्यावर वेगळा प्लॅनिंग करू. अध्यक्ष, भुजंगरावनं मला काय सांगितलेलं काय ध्यानात नाही, पण मला संध्याकाळी त्यांनी भेटाय बोलवलंय, तेव्हा काहीतरी स्पष्ट होईल बघा. अहो डिपुटी, त्या भुजंगरावला अख्खी गावातले लोक भेटतात, असं काय आहे त्यापाशी? अहो ह्या बारीनं सगळेजण मला साथ द्या, मी आहे ना तुमच्या सोबत. अहो उगं तांटामुक्तीचा अध्यक्ष झालो नाही. अध्यक्ष, त्यांचा काय प्लॅन आपण बघू, मग ठरवू. येऊ का? आईला ती भुजंगराव गावातील सगळ्या लोकांनी दम देऊन त्याच्याकडं खेचायचा प्रयत्न करतोय. मला पण काय कळलं ना का मी एकदा भुजंगरावला भेटावा, बघूच एकदा भेटूनच बघतो त्याला. आबासाहेब राम राम. नमस्कार. या भाऊसाहेब बसा.
काय चाललंय? मग भाऊसाहेब बऱ्याच दिवसात वाट चुकली इकडं. आबासाहेब, तुम्हाला माहित आहे 2 दिवसांनी आपल्या ग्रामसभा आहे गावची. त्याचं खास तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय. भाऊसाहेब कशाचं निमंत्रण द्यायला आलाय? तिथं आम्हाला नुसतं बोलवत आहे. आम्ही सांगितलेले काही विषय तुम्ही घेत नाही. तुम्ही तुमचे कागदी घोडे नाचवताय आणि माझी इज्जत घालवताय कारण नसताना. आबासाहेब, तुम्ही मिटिंगला असल्याशिवाय काही रंग येणार नाही. अहो काय बोलताय भाऊसाहेब? म्हणजे मिटिंगला रंग येण्यासाठी मी पाहिजे का? तुम्ही ऐकताय तर सगळं भूषणचं, मी काय तिथं तुमचंच ऐकत बसायचं का? आबासाहेब, तसं हे माझं काम नाहीये काय, पण मला वाटत होतं की तुम्ही सभेला यावं. आता यायचं का नाही ते तुम्ही ठरवायचं. हे कागद आहे, यावर सही करा. येऊ का मग? भाऊसाहेब एवढी गुरमी बरी नाही. हा आबासाहेब आहे, भल्या भल्यांची गुरमी मी जिरवलेली आहे. आबासाहेब, गुरमीचा विषय निघाला म्हणून सांगतो. भुजंगराव कोणाची गुरमी कुठं जिरवत आहे तुम्हाला चांगलं माहिती, लक्षात ठेवा. बघा अध्यक्ष, आज सध्या आमच्याकडे लक्ष नाही तुमचं. जरा आम्हाला विसरल्यासारखं करायला लागलाय का आम्हाला तुम्हाला विसरायची पाळी आणताय? भुजंगराव, तुमच्यामुळं ह्या गावातील कित्येक लोकांनी हद्दपार केले. हद्दपार साधं नाही, त्यांच्या जीवनातनं पण हद्दपार केलं. हल्ली तुम्हीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्हीच म्हणताय की दुर्लक्ष मी केलं. असं नाही भुजंगराव, तुमचा काहीतरी गोड गैरसमज आहे. अध्यक्ष, ज्या दिवशी भुजंगराव कोणावर दुर्लक्ष करतील त्या दिवशी तो माणूस संपला पाहिजे. बरं अध्यक्ष, आज हॉटेलवर बोलवलंय, विशेष काय आहे काय? भुजंगराव, तुम्ही स्वतः तरी आता जिल्हा परिषदला उभं राहणार नाही. मग तुम्ही असं करा ना, मला सपोर्ट द्या ना, मी तुमच्या बाजूने जिल्हा परिषद लढवतो. काय अडचण आहे तुम्हाला? अध्यक्ष, असल्या गप्पा बाहेर मारायच्या नसते द्या, 4 भीतीच्या आत मारायच्या असते द्या. का अध्यक्ष, कालच्या पोराला कळायला लागलं. तुम्हाला मी सदस्यावरनं अध्यक्षपद दिलं तरी तुम्हाला कळना. बारकी पोरं तुम्हाला शिकवायला लागली राजकारण कशाला म्हणते. भुजंगराव, शासकीय नियमानुसार जर म्हणलं तर अध्यक्षाला द्या की एक चान्स. उद्या झेडपीचा अध्यक्ष पुन्हा आहेच की आपलं इलेक्शन. होय, काय अडचण आहे? भाऊसाहेब, ही जिल्हा परिषद निवडणूक आहे. ग्रामपंचायत सारखी 15 मेंबरवर लढवायची नाही. त्याला जिल्हा परिषद लढवायची म्हणजे लय झिजवावं लागते मागं पुढं. आहे का तेवढी ताकद अध्यक्षात? भुजंगराव, माझी कशात पण तयारी आहे, फक्त तुमची साथ पाहिजे. बरं ठीक आहे अध्यक्ष, आतापर्यंत 2-3 भेटी घेतल्यात आमदार साहेबाच्या. तुमच्यासाठी आज पण एक भेट घेतो, पण व्यवस्थित काम करा. भुजंगराव, तुम्ही तर एवढं माझं काम केलं, तर जशी मी पहिली साथ दिलती तशी हिथून पुढं साथ दिन मरेपर्यंत. अध्यक्ष, इथं नुसतं गोड बोलू नका. गोड बोलून दगा द्यायचा नाही, कारण भुजंगरावांच्या लक्षात सगळं राहतं. अध्यक्ष, साहेबांच्या सगळं लक्षात असते बरं का. नाही तर पुन्हा म्हणताना विसरलं. हो, आणि ती बी शासकीय नियमानुसार. हो, चालतंय, ठीक आहे अध्यक्ष. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. या खाली म्हटलं. या या आलो. या या अध्यक्ष.
डेपुटी या. या नमस्कार. नमस्कार आबासाहेब. बऱ्याच दिवसातनं तुमच्या घरी बघा आलो. अध्यक्ष, डेपुटी, बोला, काय काम काढले आज आबासाहेबांकडं? आबासाहेब, नवीन हवेली जबरदस्त बांधली बरं का, आवडली आपल्याला. अध्यक्ष, स्वतःच्या कष्टाने बांधले, त्या भुजंगराव सारखं लुबाडलं नाही कोणाचं. आबासाहेब, माझं लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडं, म्हणून मी डेप्युटीला घेऊन तुमच्याकडं आलोय. कारण की ह्या नागाच्या वाडीत तुमच्यासारखा प्रतिष्ठित माणूस दुसरा नाही. अध्यक्ष, असंच गोड बोलून मला अगोदर पण तुम्ही फसवलंय. तसा काय प्लॅन असला तर अगोदर सांगा. हो का आबासाहेब, ती झालं ते झालं. मी आणि अध्यक्षाने असं ठरवलंय की जी आहे ती तुमच्या सल्ल्याने होणार. हे बघा डेपुटी, जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा तुम्हाला आबासाहेब आठवतात. काय करायचं आबासाहेब, तुमचा स्वभावच त्या मापाचा आहे. त्यामुळं आज आम्हाला तुमची गरज आहे, म्हणून आम्ही तुमच्यापाशी आलो. अध्यक्ष, म्हणजे काय, मी काय समजलो नाही. जे काय असेल ते स्पष्ट आणि सरळ सांगा. अहो आबासाहेब, आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात आणि मला असं वाटतं की तुम्ही माझं नाव सुचवावं. हा, असं आहे का? असा गेम आहे काय? म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचंय, म्हणजे तंटामुक्तीवरून डायरेक्ट जिल्हा परिषद. आबासाहेब, तुम्ही तर मला संधी दिली तर मी ग्रामपंचायतला तुम्हाला पुऱ्या ताकदीनं सपोर्ट करेन, हा शब्द आहे माझा. आबासाहेब, यांचाच नाही, माझा सुद्धा तुम्हाला शब्द आहे. ठीक आहे, मला थोडा विचार करावा लागेल. विचार करून मी तुम्हाला सांगतो. आबासाहेब, तुम्ही तर माझा विचार केला तर आम्ही सुद्धा तुमचा विचार करू. बरं, येऊ का आबासाहेब मग? अहो थांबा ना, चहा घेऊन जाऊ. नाही, चहा नाही, आम्ही येतानाच चहा घेऊन आलोय. येतो मग. आता काय, जिल्हा परिषद लागली ना, म्हणून हे अध्यक्ष उपसरपंच आपल्याकडे आलेले आहेत. नाही तर कायमस्वरूपी ते माझ्या विरुद्धच आहेत. नेहमी त्या भुजंगरावाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे, बघू, आपण पण एखादा गेम करू.